नमस्कार, मी अर्चना इंगडे. अर्चनाच लाईफटाईम ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझं नाईट रुटीन दाखवणार आहे. ते मी थोडक्यात एकदम मी पूर्ण स्वयंपाक कसा करते आणि पूर्ण गॅस वटा भांडे कसं चकाचक ठेवते हे तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी संध्याकाळी डबा कोणाला देत आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ कीप न करता बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला व्हिडिओ जास्त न वाढवता आपण सुरुवात. सर्वप्रथम मी इथं मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे. 2 मिक्स डाळ बनवणार आहे. छान 2-3 पाण्यानं धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून छानपैकी एक साईडला ठेवलेले आहे. तांदूळ पण धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्यानं. या डाळीमध्ये मी हळद मीठ घालणार आहे आणि तांदूळामध्ये मी काळं मीठ घालणार. मी काळं मीठच स्वयंपाकासाठी वापरते. तुम्ही कोणतं पण मीठ वापरू शकता. छानपैकी आता मी कुकरला मस्त 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता इकडे कुकर लावलेला आहे. आता मी करणार आहे भाजीची तयारी. आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी. सगळ्या वांग्याची भाजी बनवणार आहे. बघू शकता इथं मी 4च वांगे घेतले. मी 1/2 किलो वांगे आणलेले आहेत. त्यातले मी 4 वांगे घेतलेले आहे. आम्ही 3 जण आहोत म्हणून मी 4च वांगे घेतलेले आहे. गौरांचे पप्पा कधी कधी रात्री जेवतात, कधी कधी नाही जेवत. बघू शकता मी सर्व वांग्याचे काटे काढून घेतलेले आहेत आणि त्याचे वरचे देठं थोडे थोडे मी कापून घेणार आहेत. आणि टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व वांग्याचे मी थोडे थोडे देठ कापून घेणार आहे आणि मंदातून मस्त अशी चीर मारून पाण्यामध्ये ठेवणार आहे. स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन करून. बघू शकता आपल्या पाण्यामध्ये यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये मी यासाठी ठेवते की ते काळे पडत नाही म्हणून. छानपैकी मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहे. सर्व वांगे तिथं आपले चिरून झालेले आहे. चला आपण आता पुढची प्रोसिजर चालू करू. तर मसाल्याची बघू शकता आज मी मसाल्यामधलं वांगं बनवणार आहे झटपट एकदम. इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे माझ्या घरी डेली भाजलेलेच असतात. शेंगदाणे चटणी शेंगदाणे माझ्या घरी डेली भाजलेले असतात. इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे, थोडंसं जिरं आणि एक मिरची घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. त्याचे छान छान बारीक तुकडे करून घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि टोमॅटो आणि कांदा हा मी कच्चाच घेतलेला आहे. आपण छानपैकी मसाला फ्राय करून लसूण टाकलेला आहे. बघू शकता मी इथं कांदा कापून घेत आहे. इथं मला कांदा कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे. सर्व शिलटं उचलून मी याच्यामध्ये टाकणार आहे. डस्टबिनमध्ये लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून मस्त मिक्सरला मी ग्राइंड करून घेणार आहे. बघू शकता इथं आपला मसाला तयार झालेला आहे आणि तिकडे आपली शिट्टी पण होत आहे. कैची आणि आपला चाकू छानपैकी मी वॉश करून साईडला ठेवून दिलेला आहे. बघू शकता तुम्ही. चला आता मी भाजी कशी बनवते हे तुम्हाला झटपट दाखवणार आहे. आणि झटपट ही रेसिपी आहे आणि अप्रतिम वांग्याची भाजी लागते आहे. याला थोडंसं तेल लागते. कसं मसाला आपण भाजतो ना म्हणून थोडंसं तेल शिल्लक लागते. बघू शकता इथं छानपैकी मी कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतलं. अर्धे चम्मच म्हणजे 1 चम्मच झालं आणि त्याच्यामध्ये ते मसाला टाकून छानपैकी मस्त त्याला लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि इथं मी काही सुके मसाले टाकणार आहे. मालवणी मसाला, धने पावडर, हळद, मीठ आणि मी जास्त इथं मसाले वापरले नाही. फक्त मी इथं मालवणी मसाला वापरलायला. मालवणी मसाला कोण्या पण भाजीला टाकणार ना तुम्ही अप्रतिम चव येते. आणि वरून मी टाकलेला आहे
कढीपत्ता असा वरून टाकला ना, अप्रतिम त्याची टेस्ट खूप भारी. बघू शकता एकदम भारी लागते खायला. बघू शकता एकदम मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वांगे टाकून परत मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याच्यात तुम्ही गरम पाणी टाका, थंड पाणी टाकू नका. थंड पाणी टाकलं ना कोण्या पण भाजीमध्ये तर त्याची चव चालली जाते, म्हणून कोण्या भाजीमध्ये गरम पाणी टाका. बघू शकता आपले वांगे छानपैकी मसाल्यामध्ये भाजले गेले आहेत. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पाणी. जे आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता त्याच भांड्यानं, मिक्सरच्या भांड्यावरनं मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. बघू शकता इथं आपली भाजी रेडी झालेली आहे. आता झाकण ठेवून मस्त आपण 2-2 मिनिटांनी याला बघू शकता छानपैकी वांगे शिजलेले आहेत थोडेफार. आणि इथं मी गौरांसाठी दूध ठेवलेलं आहे. दूध आपलं थंड झालेलं आहे. आपण प्लेटमध्ये काढू, थंड होईपर्यंत गौरांशला द्यायला लागते. गौरांश आता ट्युशनला जाणार आहे ना 6ला, म्हणून त्याला मी देणार आहे. आज थोडा लेट झाला. बघू शकता इथं आपलं दूध मस्त थंड झालेलं आहे. गिलासामध्ये काढून मी गौरांशला दूध पियायला दिलेलं आहे. बघू शकता इथं आपली वांग्याची भाजी एकदम झटपट तयार झालेली आहे. आता आपण दुसरी प्रोसिजर चालू करू. इथं मी डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे. कढईमध्ये मी छोटे चम्मचनं 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, मिरची टाकलेली आहे. तेल आपलं जास्त तापलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकून छानपैकी मस्त परतून घेतलेलं आहे. थोडासा हिंग घातलेला आहे आणि छानपैकी मस्त परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त आपली डाळ शिजलेली बघू शकता, घोटून न घेता टाकलेली आहे. अप्रतिम डाळ होते. वरण हे नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बी आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघू शकता छानपैकी ते आपलं वरण रेडी आहे. सर्व याच्यामध्ये मी गरम पाणीच टाकले. गरम पाणी टाकल्यानं चव एकदम अप्रतिम लागते. इथं आपली डाळ पण रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. एका इकडे भात पण रेडी झालेला आहे, डाळ पण रेडी झाली, भाजी पण रेडी झालेली आहे. आता आपण बनवणार आहोत चपात्या. मी फक्त 3च बनवून घेणार आहे. टीचरला मला 3 चपात्या द्यायच्या असतात, म्हणून मी 3 चपात्या बनवून घेणार आहे. बाकी आम्ही नंतर बनवणार आहे. आमच्या घरी संध्याकाळी तसं तर चपात्या कोणी खातच नाही आहेत. अहो नाही खात, मी नाही खात, गौराश पण नाही खात, तर म्हणा आम्ही जास्त चपात्या बनवत नाही आहे. बघू शकता इथं छानपैकी मस्त अशी चपाती लाटून घेतलेली आहे. आणि गौरांच्या टीचरचा 7चा टाईम असते जेवण करायचा, म्हणून मी लवकर स्वयंपाकाला लागत असते. मी लागते तरी पण 6पर्यंत मी स्वयंपाकाला लागते. बघू शकता इथे छानपैकी आपल्या चपाती रेडी आहेत. बघू शकता अशी चपाती बनवा, अप्रतिम लागणार खायला. आणि वरून याला घी लावू शकता, तेल लावू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही या चपातीला लावू शकता. आणि मस्त दिवसभर एकदम चपाती मऊ लुसलुसीत राहणार आहे. अशाच प्रकारे सर्व चपात्या मी बनवून घेणार आहे. बघू शकता इथं माझी 3री पण चपाती झालेली आहे. पैपाट घेऊन मी साईडला ठेवलेला आहे. इथं आपल्या चपात्या रेडी आहेत. आता मी गॅस बंद करणार आहे. आणि चला आता सर्व चपात्याला मी थोडंसं घी लावून घेणार आहे. इथे मी गोवर्धन घी वापरलं. तुम्ही काय म्हणजे घीच नाही असं काही, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता. आणि नाही लावलं तर कीप पण करू शकता. आता मी घेणार आहे डब्बा भरायला. आधी मी घी ठेवून देणार आहे रॅकमध्ये आणि मग मी घेणार आहे डब्बा भरायला. माझ्याकडे 10 मिनटं आहेत. तेवढ्या 10 मिनटामध्ये मला डब्बा हा भरून त्यांना नेऊन द्यायचा आहे.
आणि संध्याकाळीला ते कमीच जेवतात, तरी पण मी जेवढा द्यायचा आपल्याला तेवढा मी देतेच त्याला. इथं आपला डब्बा भरून रेडी आहे, बघू शकता तुम्ही. क्वांटिटी क्वालिटी कशी आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टीचरला तर माझी क्वांटिटी क्वालिटी आवडलेली आहे. तुम्हाला आवडली का माझी ही क्वांटिटी क्वालिटी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर माझा डबा भरून झालेला आहे. चला मी आता डबा हा टीचरला नेऊन लवकरात लवकर येत आहे. बघू शकता मी टीचरला डब्बा घेऊन चाललेली आहे. टीचर मी आता गौरांच्या टीचरला सध्याच टिफिन देऊन आलेली आहे. आणि चला माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. डाळ भात वांग्याची भाजी चपाती सर्व झालेलं आहे. आणि टिफिन पण मी नेऊन दिलेलं आहे. आता माझं राहिलेलं आहे ओटा आवरून घ्यायचा. आता ओट्यावर बघू शकता तुम्ही थोडीशी रॅकमध्ये भांड्याच्या रॅकमध्ये बघू शकता तुम्ही. तुम्हाला बॅक कॅमेरा मी ओटा दाखवत आहे. बघू शकता आता सर्व इकडे पसारा आहे. सर्व मी आधी सर्व पसारा आवरून घेणार आहे. सर्वात पहिले तर मी अप्रून घालून घेणार आहे. अप्रून घातल्याशिवाय मला भांडे घासायला जमतच नाही आहे. मी अप्रून घालून घेणार आहे. आणि सर्व जे ओट्यावर पडलेलं आहे ते मी पहिले साईडला करून छानपैकी आवरून घेणार आहे. पटपट पटपट आवडते. थोडेसे भांड्याच्या रॅकमध्ये भांडे आहेत ते पहिले मी सर्वात पहिले लावून घेणार आहे. भांडे माझे सर्व भांडे ए टू झेड इथं लावून झालेले आहेत. माठ मी साईडला करून इथं सर्वात पहिले मी भांडे घासून घेणार आहे. इथं भांडे काही माझे जास्त नाही आहे. मी लवकर भांडे घासून घेणार आहे पहिले. आणि माझे जास्त पण असले ना तर मी रात्री भांडे कधी ठेवतच नाही आहे. गॅसचा वटा क्लीन करून भांडे सर्व घासून आणि मस्त सकाळी बरोबर गॅसचा वटा क्लीन दिसला ना तर एकदम भारी वाटतं. नाही तर ते खूप असं गणगण असलं तर मग नाही चांगलं वाटत मला. म्हणून मी सर्व रात्रीच करून घेतो म्हणजे फ्रेश होतं. आपण रात्री उठल्याबरोबर आपल्याला म्हणजे एकदम चांगलं दिसतं. तर मग गॅसहून मी कपडा फिरवून मग आपलं मॉर्निंगच्या रुटीनला चालू असते. बघू शकता. आणि इथं भांड्यासाठी मी विम वापरलेला आहे. तुम्ही काय वापरता? मी 112 पण वापरते, विम पण वापरते. बघू शकता इथं माझे भांडे घासून झालेले आहेत. आणि आता फक्त मी गॅसचा वटा हा क्लीन करून घेणार आहे. सर्व आता हे माझं जे स्वयंपाक आहे. गौरांचे पप्पा तर अजून आले नाही, ते 8 वाजता येतात. आणि इथं 7 वाजता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. बघू शकता कपडा मी छानपैकी हे केला. आज माझ्या कपड्यावर म्हणजे गॅसवर घाण नाही आहे. मी आज पुसूनच घेणार आहे छानपैकी. नाही तर मला वॉश केल्याशिवाय मला सीडी आवडतच नाही. बघू शकता एवढं काही हे नाही आहे म्हणून मी आत्ताच पुसून घेत आहे. छानपैकी मस्त सिगडी उठून एक साईडला ठेवून मस्त सर्व चकाचक करून घेणार आहे. आता छानपैकी बेसिंग हे ते प्लॅटफॉर्म सर्व घासून घेणार आहे मी. ग्लासने पाणी टाकून छानपैकी क्लिनिंग झालेलं आहे. इथं माझं सर्व झालेलं आहे. आता माझं क्लिनिंग झालेलं. तर आता मला जावं लागेल गौरांशला घ्यायला. सर्व क्लिनिंग झाल्यानंतर म्हणजे तोपर्यंत मला 7:30 वाजतात. 7:30 वाजता म्हणजे झाडून
सर्व वटा हे क्लिनिंग करून मग येतं आमचं 8:30ला पाणी. इथं मी 2 अंडी बॉईल केले गौरांसाठी. आणि सर्व कपडे मी संध्याकाळीच मस्त छानपैकी धुवून घेत असते. मी गरम पाण्यात टाकत असते, सरफच्या पाण्यात. पण आज म्हणजे एवढं काही ते कपडे घाण झालेले नाही आहेत, म्हणून मी तशी वॉश करून घेतले. मी सुकून आलेली आहे. बघू शकता इथं माझं क्लिनिंग झालेलं आहे, भांडे घासून झालेलं आहे, गॅस वटा पुसून झालेला आहे. कसं वाटलं माझं संध्याकाळचं तुम्हाला रुटीन हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. कसं वाटलं तुम्हाला माझं नाईट रुटीन हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कशी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बेल आयकॉनचं बटन पण दाबा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड बघू शकता सर्व क्लिनिंग झालेलं आहे माझं एकदम चकाचक. बघू शकता तुम्ही. बेसिंग पण एकदम क्लिनिंग झालेले आहे. सर्व भांडे रॅक सर्व बघू शकता. सकाळी उठलो ना एकदम फ्रेश. इथं माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे, गॅस वाटा पुसून झालेला आहे, भांडे पण घासून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन पण दाबा. तसंच मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल. चला मग हा ब्लॉग मी इथं सेंड करते. तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर बाय बाय. असंच छान छान व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघत राहा, मस्त आनंदी राहा.